आता आपण पलटी करूया त्याला. जरा मसाला सगळीकडे लागेल ना. झाल्या आपल्या क्रॅब स्टिक्स तयार झाल्या. आता या खायला. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे क्रॅब स्टिक्सची रेसिपी. 2 प्रकारचे मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, हे असं येतं पॅकेटमध्ये. आता हे फोडून घेऊया, मी दाखवते कसं. पॅकेट आपण कापून घेऊया पहिलं. हे बघा, हे असे येतात. हे फ्रीजरला ठेवलेलं, आता मेल्ट झालंय मस्त. हे बघा, याला प्लास्टिक आहे, हे काढून घ्यायचं आपण नंतर. हे बघा, हे असं प्लास्टिक आहे ना, हे असं काढायचं. हे बघा, हे असं असते. हे सगळं प्लास्टिक आपण काढून घेऊया पहिलं. एकदम टेस्टी लागते हे आणि रेडी टू ईट आहे. पॅकेट भरलेलं. हे बघा, हे अंडा फोडून घेतलंय. अंड्यामध्ये टाकूया आपण मीठ, त्याच्यानंतर टाकूया हळद, हिंग, चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया आणि टाकूया रवा. हे सगळं आता फेटून घेऊया. थोडासा तिखा लाल टाकूया आणि हे सगळं आता फेटून घेऊया. आता आपण तेल टाकूया कढईमध्ये. आता हे मिक्स करू, ह्याला लावून घेऊया कोटिंग. असं एक एक टाकूया लावून. आता हे एका साईडने शिजवून घेऊ आणि नंतर मग आपण पलटी करूया. अंडा असल्यामुळे ना त्याला फेस येते. 2 मिनटं ठेवूया आणि पलटी करूया. आता एक साईड झाली, आता आपण पलटी करूया. आता इकडून पण थोडं शिजवून घेऊया 2 मिनटं. बारीक गॅस करते आता, 2 मिनटं ठेवते. हाच गॅसवर नको शिजवायला, कारण हे आतमधलं पण शिजलं पाहिजे ना. शिजलेलंच आहे ते, पण थोडंसं. झाल्या आपल्या क्रॅब स्टिक्स तयार झाल्या. आता या खायला.
तर कढई झाली गरम, आता तेल टाकूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकूया तेलामध्ये. आणि ही आलं लसूण पेस्ट आहे ना ती टाकूया. कांद्यावर हळद टाकूया. हिंग. थोडासा तिखा लाल टाकलं, एकदम थोडासा तिखा लाल. त्याच्यानंतर मीठ. त्याच्यानंतर चिकन मसाला, थोडा घरगुती मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यावर ते स्टिक लावून घेऊया. हे स्टिक लावून घेऊया त्याच्यावर. म्हणजे पटकन शिजतील ते, असे रुंद रुंद लावले की एकसारखे. हे शिजायला काय वेळ नाही लागत. थोडा वेळ झाकण ठेवूया, 2 मिनिटं. टप्पी. आता आपण पलटी करूया त्याला. जरा मसाला सगळीकडे लागेल ना. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवूया. चला, आता आपली रेसिपी तयार झाली. आता काढून घेऊया प्लेटमध्ये. गॅस बंद करते. आता आपलं जेवण तयार आहे. भात आहे, कोलंबीचं कालवण आहे, आणि हे दिल आहेत तळलेले, आणि हे आपले क्रॅब स्टिक्स पण तयार आहेत. चला आता जेवायला या. जेवण तयार आहे. हे पण कांद्यावरचं मस्त झालं आहे. कांदा लसूण. चला या जेवायला. जेवण तयार आहे, जेवायला या. करा सुरुवात जेवायला, बघा कसं लागते. क्रॅब स्टिक्स कशा लागतात? मस्त. प्रांजली आवडलं? मस्त. हे क्रॅब स्टिक खूप छान लागतंय. ह्याचं कोटिंग कशापासून बनवलंस? तुला त्याची व्हिडिओ बघ, म्हणजे तुला कळेल कसं बनवलंय कोटिंग ते. ओके, नक्की बघेन. आणि ते कांदा लसूण वरचं पण बघ कसं लागते. हे पण खूप छान लागते. ह्याची पण रेसिपी टाकली आहेस का? हो हो टाकले. व्हिडिओ बघ, म्हणजे दोन्ही रेसिपी तुला कळतील. चालेल, नक्की बघते. आणि तू ट्राय कर. हो, नक्कीच.